स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहूया शिल्लक राहिलेल्या कापडापासून टिफिन बॅग कशा पद्धतीने शिवायची. ही टिफिन बॅग शिवण्यासाठी मी माझ्या जुन्या कुर्त्याचं फॅब्रिक आणि अस्तर घेतलेला आहे. चला तर सुरुवात करूया. ही बॅग तयार करण्यासाठी इथे मी फॅब्रिकची उंची जी आहे ती 16 इंच घेतलेली आहे आणि रुंदी इथे मी 27 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जर बॅग लहान मोठी हवी असेल तर तुम्ही या मेजरमेंटमध्ये चेंज करू शकता. ही बॅग स्टिच करण्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक, त्यानंतर एक अस्तर, त्याला कॅनव्हास पेपर जोडून घेतलेला आहे आणि एक अस्तर घेतलेला आहे एक्स्ट्रासाठी. हे सर्व फॅब्रिक एकत्र करून आपल्याला या फॅब्रिकला चारही साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. ते करण्यापूर्वी आपल्याला फॅब्रिक ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी वरच्या साईडला अस्तर, त्याच्या आतल्या साईडला एक कॅनव्हास लावलेला अस्तर आणि त्याच्या खालच्या साईडला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि कडेला पाव इंचावरती चारही साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी फॅब्रिकला चारही साईडला व्यवस्थित फिनिशिंगने स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला आपण जशा पद्धतीने गोधडी शिवतो त्याच पद्धतीने क्विल्टेड करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी अशा पद्धतीने कॉर्नरमधून मी इथे लाईन देऊन घेणार आहे. इथे मी संपूर्ण फॅब्रिकला आतल्या साईडने लाईन देऊन घेतलेले आहेत क्रिस क्रॉसमध्ये. त्यानंतर आपल्याला या लाईनवरती स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्टिचिंग केल्यानंतर आपलं फॅब्रिक जे आहे ते मागे पुढे सरकत नाही आणि एकदम फॅब्रिक घट्ट राहतं. इथे मी संपूर्ण फॅब्रिक फिनिशिंगने लाईन देऊन आणि त्याच्यावर शिलाई करून रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर हे फॅब्रिक आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आता आपल्याला इथे कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत. तर हे कॉर्नर कट करण्यासाठी मी बॉटम साईडला अशा पद्धतीने कॉर्नरमध्ये 3-3 इंचाचा बॉक्स रेडी करून घेणार आहे. इथे मी बॉक्स रेडी करून घेतला. आता त्या बॉक्सची आपण कटिंग करून घ्यायची आहे. इथे बॉक्स आपण कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट किंवा स्ट्रॅप ज्या आहेत त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी इथे मी सर्वात आधी मेजरमेंट घेतलं 16 इंच, त्याचा मध्य काढला 8 इंचावरती आणि दोन्ही साईडचा परत मध्य काढायचा आहे आणि 4-4 इंचांवरती आपले बेल्ट किंवा स्ट्रॅप जे आहेत ते अटॅच होणार आहेत. इथे आपल्याला 2 बेल्ट रेडी करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी फॅब्रिक कट करून घेतलं. फॅब्रिकची उंची इथे मी 18 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जर मोठे बेल्ट हवे असतील तर 20 इंचापर्यंत तुम्ही इथे बेल्ट घेऊ शकता. त्यानंतर 4 इंच रुंदी घेतली. दोन्ही साईडला 1-1 इंचावरती फोल्ड करून घेतलं. त्यानंतर मध्यातून फोल्ड करायचं आहे. दोन्ही साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला बेल्ट जो आहे तो फिनिशिंगने रेडी झालेला आहे. तो आता अटॅच कशा पद्धतीने करायचा ते पाहूया. जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथे बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा, मध्य काढायचा आणि त्या मार्किंगवरती मध्य जो आहे तो बेल्टचा ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपले बेल्ट जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत. इथे मी व्यवस्थित बेल्ट जे आहे ते अशा पद्धतीने लावून घेतले. त्यानंतर आपल्याला अजून एक पट्टी काढून घ्यायची आहे अस्तराची. ही इथे मी पट्टी 2 इंचाची कट करून घेतली. ती अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवायची बेल्टच्या आणि त्याच्यावरती पाव इंचावरती स्टिच करून घ्यायचं आहे.
पट्टी उलटी करायची आणि त्याच्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी जी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती अजून एक टीप देऊन घ्यायची आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं आहे त्याच पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे। इथे मी पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे। आता आपल्याला दुसरी बाजू देखील त्याच पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही साइड रेडी करून घेतलेले आहेत बेल्ट लावून। आता आपल्याला याच्यावरती पॉकेट रेडी करून घ्यायचं आहे। तर पॉकेट रेडी करण्यासाठी इथे मी 7 बाय 7चं इथे फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्याला कॅनव्हास पेपर जोडून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करायचा, कॉर्नरमधून 1.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून कर्व शेप किंवा राऊंड शेप इथे देऊन घ्यायचा आहे आणि तो शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅकचं फॅब्रिक जसं आपण रेडी करून घेतलं होतं क्विल्टेड पद्धतीने, त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे जे पॉकेटचं फॅब्रिक आहे ते पण रेडी करून घ्यायचं आहे। इथे पॉकेटचं फॅब्रिक रेडी झाल्यानंतर याला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। इथे मी क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर संपूर्ण फॅब्रिकला अशा पद्धतीने आपल्याला हे पाइपिंग जे आहे ते जोडून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित पाइपिंग जी आहे ती करून घेतलेली आहे संपूर्ण पॉकेटला। त्यानंतर वरचा भाग जो रिकामी राहतो त्याला आपल्याला अशा पद्धतीने पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे। इथे आपलं पॉकेट जे आहे ते रेडी झालेलं आहे। ते बॅकच्या कुठल्या तरी एका साईडला अशा पद्धतीने मध्यभागी ठेवायचं आहे आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी पॉकेट जे आहे ते अटॅच करून घेतलं। त्यानंतर आपल्याला उरलेली बॅग स्टिच करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी आपल्याला कडेला अशा पद्धतीने 1.5 इंचावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही साईडला बॅग जी आहे ती स्टिच करून घेतली। त्यानंतर इथे आपल्याला फिनिशिंग पट्टी लावून घ्यायची आहे जेणेकरून धागे जे आहेत ते बाहेर निघणार नाही। साइड स्टिच करून झाल्यानंतर जिथे आपण कॉर्नर कट केले होते तिथे अशा पद्धतीने पकडून स्टिच करून घ्यायचं आहे। इथे देखील कॉर्नर स्टिच करून झाल्यानंतर जी फिनिशिंग पट्टी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्राचे धागे जे आहेत ते निघणार नाहीत आणि दिसायला सुद्धा बॅग आतून फिनिशिंगने दिसेल। इथे आपली अर्धी बॅग रेडी झालेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित पकडून
याच्यावरती देखील शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे शिलाई करून घेत आहे ते। आपण जिथे कॉर्नर कट केले होते आणि स्टिच करून घेतलं होतं तिथूनच सरळ अशा पद्धतीने फॅब्रिक पकडायचं आणि त्याच्यावरती पाव इंचापेक्षा पण कमी अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी चारही साईडला अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आतल्या साईडला बांधण्यासाठी इथे मी दोरी तयार करून घेतली होती, ती आपल्याला या कॉर्नरमध्ये अशा पद्धतीने वरच्या साईडला जोडून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही बेल्ट जे आहेत ते बॅगला लावून घेतलेले आहेत आणि आपली बॅग जी आहे ती फिनिशिंगने इथे रेडी झालेली आहे। तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलवरती जे नवीन हस्तकलेचे व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता। थँक्यू।